आमच्या आईनं त्यांच्यासाठी नवस बोललेला होता की माझ्या दिराला चांगलं बरं होऊ दे, खडखडीत तुझ्या दारात घेऊन दे, तुझ्या नावाचा मी दरवर्षी घोटा करून दे. तर चांगलं मंडळी, मी कौस्तुभ आणि कालच्या भागात तुम्ही बघितलं श्री काळ भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि यात्रेचा दुसरा दिवस काल संपन्न झाला. आज यात्रेचा तिसरा दिवस म्हणजे दंडस्नान आहेत. लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत किंवा ज्यांना मनापासून इच्छा आहे अशी व्यक्ती हे दंडस्नानामध्ये सहभागी होत असतात. हे दंडस्नान घेत असताना गावातील एका आडामध्ये जाऊन स्नान केलं जातं आणि ओल्या अंगाने हे दंडस्नान केलं जातं. दंडस्नान करत असताना पूर्ण शरीर हे जमिनीवरती टेकवून लोटांगण स्वरूपामध्ये दर्शन घेऊन संपूर्ण गावामधून प्रदक्षिणा केली जाते आणि ही प्रदक्षिणा भक्त काळ भैरवनाथ मंदिरापर्यंत येऊन पूर्ण करतात. आणि काळ भैरवनाथ मंदिरामध्ये आल्यानंतर हे दंडस्नान करणारे व्यक्ती स्नान करतात आणि नवीन कपडे परिधान करून काळ भैरवनाथाचं दर्शन घेतात. यानंतर हे गावातील मारुती मंदिर, महादेव मंदिर यामध्ये जाऊन दर्शन घेऊन या दंडस्नान कार्यक्रमाची सांगता होत असते. तर मंडळी, आत्ता नुकतीच श्रीनाथांची आरती संपन्न झाली. संध्याकाळी 4 वाजता घोट्याचा कार्यक्रम आहे. तर भेटू संध्याकाळी 4 वाजता घोट्याच्या कार्यक्रमाला. तर मंडळी, सकाळी आपण दंडस्नानाचा कार्यक्रम बघितला. आज दुपारनंतर घोट्याचा कार्यक्रम आहे. घोटा म्हणजे श्री काळ भैरवनाथाला प्रिय असं पेय आहे, ज्याचा नैवेद्य हा गावातील ग्रामस्थांकडून श्रींना अर्पण केला जातो. पेय नक्की बनवलं तरी कसं जातं हे आता आपण जाणून घेणार आहोत. गावामधील आवळे ग्रामस्थ आहेत. या आवळे ग्रामस्थांच्या घरी हा घोटा बनवला जातो. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया हा घोटा नक्की प्रकार काय आहे, तो बनवला तरी कसा जातो. हा, विलायची टाकायची, विलायची, जायफळ, खसखस, एलदोडे, लवंग, दालचिनी आणि काय ते बडीशाप ते टाकायचं, असं फोडायचं सगळं, बदाम ते फोडायचं आणि भिजत घालायचं. संध्याकाळी भिजत घालायचं, सकाळचं भिजत घालायचं, आंघोळ केल्या भिजत घालायचं. मग असं या मसाल्याच्या भांड्यात बनवायचं. असं पाणी टाकून असं बनवायचं आपण मसाला बनवतो असा आणि ते गाळायचं आहे. मसाला काय काय टाकतं त्यांना सांगितलं. नंतर गुळ, साखर, गुळ म्हणजे आणि ते तयार केलं अजून त्यात वरण काय टाकतं का एक्स्ट्रा? काय नाही, ते असं पाण्यात बनवायचं. असं भिजत घातलं पाणी ना, त्याच्यातच ते असं पाणी टाकून हे कुट बनवायचा चांगला असं भुकटा आणि मग तीच गाळायचा आणि मग दूध वाटायचं. हा, म्हणजे दूध असतं त्यात. हा, दूध वाटायचं. हा, कच्चं दूध वाटायचं. कच्च्या दुधाचं. बर. आणि तुम्ही दरवर्षी घोटा बनवता भैरोबाला निवद म्हणून. किती बनवता, किती प्रमाणात? एक कळशीच आपल्या छोट्या, एक कळशी ना, छोटी एक कळशी, छोटी एक कळशी. त्याच्यावर कळस ठेवायचा, फुलाची माळ घालायची, फुलाची देवा पुढे ठेवायचा. म्हणजे इथनं वाजवत न्यायचा. आपलं चांगलं म्हणत नाही तो देवाचं. आणि देवळात नेऊन तो प्रसाद वाटायचा. ती लोक वाटतात, बघत वाटतो, देवा पुढे ठेवतो, मग सगळ्या लोकांना वाटायचं. तुम्ही दरवर्षी घोटा करता? हो. ही आमच्या चुलत्यांच्या म्हणजे आमचे चुलते हे झाले होते, आजारी झाले होते, पडलेत झाडावरनं. आमच्या आईनं त्यांच्यासाठी नवस बोललेला होता की माझ्या दिराला चांगलं बरं होऊ दे, खडखडीत तुझ्या दारात घेऊन दे, तुझ्या नावाचा मी दरवर्षी घोटा करून दे. म्हणून हा घोटा आमच्या आईनं त्याचा नवसाचा हे केला आणि ते वर्ष बरे झाले, चांगले झाले. काशीनाथ आवळे म्हणून आमचे वडील चुलते होते, त्यांच्या झाडावरून पडले. तर पहिल्याच्या काळी सरपण वगैरे झाडावर चढायचे, मुळे काढून ते घरी आणायचे आणि ते
आमचा उद्योग असायचा पहिला ह्याचा चराटवाड्याचा, ते बागेमध्ये जायचे बरोबर. आणि तिथून तसं ते पडले खाली झाडावरनं. मग तसं आरडाओरडा करत ते भैरवाच्या देवाजवळ गेले, तिला नवस केला आणि त्या नवसाचा हा घोटा आहे. बरं, म्हणजे नवसाच्या पूर्ततेतनं ही परंपरा चालू झाली. म्हणजे जवळजवळ तुमची ही तिसरी पिढी पण तिसरी आता पिढी आमची आता चालू आहे. चालू आहे. चालू आहे. तिसरी पिढी. चालेल. धार येईपर्यंत त्याला वर खाली करायचं असतं. जास्त हा. असतं. जेवढं त्याला जास्तीत जास्त घोटवलेलं असतं म्हणून त्याला घोटा म्हणलं जातं. बरं बरं. भरपूर असं हलवून हलवून म्हणजे एक हे बनवली जाते, तार बनवली जाते. हां. आणि त्याचं एक हे सर्व एकत्र घेऊन केलेलं मिश्रण आहे. चांग बोला बोला, चांग बोला. चांग बोला. चांग बोला. तर मंडळी, गावातून मानाचे नवसाचे गोटे मंदिरामध्ये आलेले आहेत. इथून पुढं श्रीनाथांना गोट्याचा नैवेद्य दाखवून हा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जाईल. तर अशा प्रकारे मंडळी, यात्रेचा तिसरा दिवस हा संपन्न झालेला आहे. उद्या चौथ्या दिवशी बकरीचा नैवेद्य आणि 5व्या दिवशी श्रीनाथ जोगेश्वरी यांचा रथोत्सव आहे. तर भेटू परवाच्या दिवशी. तोपर्यंत काळभैरवनाथाच्या नावानं चांगलं.